जालना शहर में पिछले एक महीने से जारी बिजली की चोरी की समस्या को लेकर अखिल भारतीय मराठा महासेवा संघ ने महावितरण कार्यालय के सामने व्यापक आंदोलन किया। स्थानीय ग्रामीण क्षेत्रों में लगातार हो रहे बिजली चोरी के कारण बिजली आपूर्ति में अनियमितता और कई बार कटौती हो रही है, जिससे आम जनता और कारोबार प्रभावित हो रहे हैं। जालना में पिछले एक महीने से बिजली चोरी की समस्या बढ़ने पर अखिल भारतीय मराठा महासेवा संघ ने महावितरण कार्यालय के सामने प्रदर्शन किया। ग्रामीणों ने कई बार ज्ञापन दिए लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। महासेवा संघ ने महावितरण के रवैये की निंदा करते हुए चेतावनी दी कि समस्या न सुधरी तो तेज आंदोलन होगा। आज आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं हरिंद्रराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये महावितरणच्या ऑफिसमध्ये येऊन या महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना जो विजेचा लपंडाव गेल्या एक महिन्याभरापासून जालना शहरामध्ये थोडीशी हवा आली की जालना शहरामध्ये विजेचा लपंडाव होतो। एक 4-4 तास 5-5 तास वीज जाते। त्याच अनुषंगाने आज त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी उजेड पडाव म्हणून आज आम्ही मराठा महासंघाच्या वतीने त्यांना कंदील आणि बेशरमाची झाडं देऊन त्यांचं या ठिकाणी एक अनोखं आंदोलन करण्याचं केलं। आणि यानंतर जर जालना शहरामध्ये वीज ही व्यवस्थितरित्या जर सुरू नाही राहिली जून मध्ये येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तर मराठा महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। आपण जर बघितलं तर जो लाईट बिल भरतात जे नेहमी कंटिन्यू लाईट बिल भरतात असे काही आणि काही वीज चोरी करणारे लोक आहेत। आपल्या जालना शहरामध्ये वीज चोरी खूप प्रमाणात वाढलेली आहे। जालना शहरामध्ये आपण जर औद्योगिक वसाहतीमध्ये खूप प्रमाणात वीज चोरी होते आणि त्यांची वीज त्या ठिकाणी कधीच बंद होत नाही। आणि जो सर्वसामान्य माणूस जो शहरामधला आपलं वीज लाईट बिल भरतो त्याची वीज थोडीशी हवा आली की वीज त्या ठिकाणी चालली आणि त्याला नाहक त्रास सहन केला जातो। त्याच्यामध्ये नियम तर असा आहे की जर एखाद्या कंझ्युमर म्हणजे एखाद्या ग्राहकाच्या घरामध्ये जर लाईट गेली 1 तासाच्या वर 2 तासाच्या वर किंवा त्याचं काही जसं आपण म्हणतो व्यावसायिक लोक असतील त्यांचंही 2-2 ते 4-4 तास जर लाईट गेली त्याचं काही नुकसान झालं तर MSCBला त्याची भरपाई करून देण्याचा असा एक नियम या महावितरणमध्ये आहे, परंतु तसा कधी आजपर्यंत फॉलो केला जात नाही। आताच आम्ही आता हरिंद्रराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकारी अभियंता यांना भेटलो आणि त्यांना जालना शहराच्या लाईटच्या संदर्भात सगळ्या समस्या मी त्यांना सांगितल्या आणि त्यांना अजूनही इशारा दिलेला आहे की आपण जर व्यवस्थितरित्या जर हे प्रकरण हँडल केलं नाही या विजेचं तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन जनहिताचं आंदोलन मराठा महासंघाच्या वतीने आम्ही करू। कंदीलचा बेश्रमाच्या झाडासह कंदील पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर बेश्रमाचं आणि कंदिलाचं तोरण या ठिकाणी लावलेलं आहे। त्याचं कारण असं की जालना शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विजेचा जो लपंडा सुरू आहे हे त्या निषेधार्थ आम्ही आज मराठा महासंघाचं आंदोलन केलेलं आहे। आणि MSCBचं काम होतं उन्हाळ्यामध्येच हे सगळं पूर्ण नियोजन करायला पाहिजे होतं, परंतु त्यांच्याकडनं अपयशी ठरल्या कारणानं आज आम्हाला ही आंदोलन करण्याची वेळ आलेली। बेशरमाचं तोरण कंदिलाचं तोरण लावून आंदोलन केलं। आज आम्ही औपचारिक आंदोलन केलेलं आहे, परंतु यानंतर जर आमच्या मागण्या जालना शहराच्या जिल्ह्याच्या नागरिकांच्या मागण्या जर यांनी मान्य नाही केलं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन जालना शहराच्या नागरिकांच्या वतीने करण्यात येईल।